जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू। तुमची संस्कृती त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशापर्यंत जाते। नाहीतर आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। खरंच तुमच्या बुद्धीचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात का? वटसावित्रीची पूजा करताना अभिनेत्री आणि महिलांनी तोकड्या कपड्याचा वापर करू नये असे विधान भिडे गुरुजी यांच्याकडून होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या लोलगे यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत यापुढे महिलांवर असे वक्तव्य केले तर मिशा उपटून टाकू असा इशारा दिला होता। जर का इथून पुढे ते महिलांवर बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू। नाहीतर आम्ही महिला भिडे गुरुजींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही। विद्या लोलगे यांच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या प्रदेश महिला चिटणीस तथा पुणे जिल्ह्याच्या समन्वयक वैशाली गुंड यांनी विद्या लोलगे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे। तुमची संस्कृती त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशापर्यंत जाते। खरंच तुमच्या बुद्धीचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात का? भिडे गुरुजींनी एक वक्तव्य केले पण त्यांच्या वक्तव्यावर सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी स्टंटबाजी करणाऱ्या महिलांनी थेट गुरुजींच्या धोतर आणि मिशीपर्यंत वक्तव्य केले। असे बेछूट वक्तव्य करणाऱ्या महिलांनी आपली जीभ आवरावी। धर्मरक्षणाचे काम करणाऱ्या व्यक्तीच्यावर यापुढे असे वक्तव्य केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, शिवाय जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही वैशाली गुंड यांनी दिला। मतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले आणि एवढे सगळे एका अविद्येने केले असं म्हणायला काही हरकत नाही। वटसावित्रीच्या पूजे दिवशी नट्यांनी पूजा करू नये असं वक्तव्य भिडे गुरुजींनी एका पारिवारिक कार्यक्रमामध्ये केलं। त्यावर इतका वादंग माजला की लोक त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशा कापण्यापर्यंत गेले। खरं तर मला वाटतं सत्यवानाच्या सावित्रीला जेव्हा आपण वटसावित्रीची पूजा करण्यासाठी पूजतो त्याचप्रमाणे शिक्षणाचा वसा दिलेल्या ज्योतिरावांच्या सावित्रीला सुद्धा आपण पूजतो। दोघीही आम्हाला तितक्याच वंदनीय आहेत। आपण त्यांचा वारसा सांगत असताना आपल्या घरातल्या ज्येष्ठांनी जर आपल्याला कानपिचक्या दिल्या असतील आणि सण उत्सवाचं जर आपल्याला कोणता पेहराव घालावा यासाठी जर सांगितलं असेल तर त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि डायरेक्ट तुमची संस्कृती त्यांच्या धोत्रापर्यंत आणि मिशापर्यंत जाते। खरंच तुमच्या बुद्धीचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात का तुमच्या अविद्येचं तुम्ही प्रदर्शन मांडत आहात? खरं तर निंदनीय गोष्ट आहे। मला असं वाटतं की प्रत्येक सण उत्सव साजरा करताना त्याचे काहीतरी आपल्याला रीतिरिवाज, उत्सव, परंपरा या सगळ्या गोष्टी आपण पाळत असतो आणि रील स्टार किंवा मालिकांमधून वटसावित्रीचं ओंगळवानं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं। त्याची खंत खरं तर भिडे गुरुजींना वाटत होती, त्यामुळे त्याच्यावर त्यांनी ते एक वक्तव्य केलं। त्यांनी एक ओळीचं वक्तव्य केलं पण लोकांनी त्याच्यावर सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी अगदी त्यांच्या धोत्रा आणि मिशापर्यंत हात घालायचा प्रयत्न केला। मला वाटतं भिडे गुरुजी धर्मरक्षणाचं काम करतात। तरुणांच्या मनामध्ये शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्यांचं स्फुल्लिंग पेटवण्याचं काम करतायत। या ज्या लोकांनी ती रील एडिट केली आणि त्याच्यावर भाष्य केलं त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमची जीभ आवरा। धर्मरक्षणाचं काम करणाऱ्यांना समाजामध्ये कुणीही बंधन घालू शकत नाही आणि घरामध्ये जर तुमचे ज्येष्ठ लोक तुम्हाला असं बोलत असतील तर तुम्ही तुमच्या आईबापाला, तुमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना असंच बोलणार आहात का? मला एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की कृपया सवंग प्रसिद्धीसाठी कोणतंही भाष्य करू नका। धन्यवाद।